नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता जे आहे पीक पेरा नोंदवायला सुरुवात होत आहे. 1 डिसेंबर ते 15 जानेवारीपर्यंत ई पीक पाहणी हे जी ॲप आहे ऑनलाईन तुम्हाला पीक पेरा नोंदवता येणार आहे. मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवर जायचं आहे आणि ई पीक पाहणी जो ॲप आहे तो तुम्हाला अपडेट करून घ्यायचा आहे. काय म्हटलेलं आहे या बातमीमध्ये जाणून घेऊया. नवीन पिकासाठी तुम्हाला जी आहे पीक पेरा नोंदवणं आवश्यक असणार आहे. ई पीक पाहणीसाठी राज्यामध्ये 1 डिसेंबरपासून DCS प्रणाली लागू करण्यात आलेली आहे. त्यासाठी मोबाईल ॲप तुम्हाला अपडेट करावं लागणार आहे. यामध्ये शेतकरी स्तरावर 1 डिसेंबर ते 15 जानेवारीपर्यंत तुम्हाला ई पीक पाहणी नोंदवता येणार आहे. त्यानंतर मात्र सहाय्यकाद्वारे पीक पेरा नोंदवता येणार असल्याची माहिती येत आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला 15 जानेवारीपर्यंत या ॲपद्वारे तुम्हाला ई पीक पाहणी करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सहाय्यक जे राहील कृषी सहाय्यक त्यांच्याद्वारेच ई पीक पाहणी तुमची केल्या जाईल. ई पीक पाहणी कशासाठी? शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पीक पेरा नोंदवणं जे आहे आवश्यक आहे. तुम्हाला माहीतच आहे, सोयाबीनचे पैसे भावांतर जी योजना लावलेली सरकारने, त्याच्यामध्ये जे आहे सातबाऱ्यावर ज्यांचे पीक जे असेल त्याच्या हिशोबाने पैसे मिळतात. पीक विम्यासाठी सुद्धा पीक पाहणी, पीक कर्जासाठी, नैसर्गिक आपत्तीसाठी सर्वच ज्या गोष्टी आहेत त्यासाठी ई पीक पाहणी आवश्यक आहे. नवी जे DCS यांनी ॲप आणलेलं आहे, याच्यामध्ये काय आहे, डिस्ट्रीब्युटेड कंट्रोल सिस्टीम आणलेली आहे. एक संगणकीकृत प्रणाली आहे, अनेक नियंत्रक लूप असतात. याच्यामध्ये आतापर्यंत जे आता यांनी एक नवीन याच्यामध्ये आणलेला 50 मीटरपेक्षा दूरचा फोटो चालणार नाही. शेताचा जो फोटो आहे तुम्हाला जवळून घ्यावा लागेल. पीक पाहणीसाठी निवडलेल्या गट क्रमांकापासून 50 मीटरच्या आत फोटो घेणे अनिवार्य आहे. यामध्ये पिकाचे दोन्ही फोटो बंधनकारक आहे. DCS मोबाईल ॲपद्वारे हे फोटो काढून तुम्हाला पाठवावे लागतात. बांधावरचेही झाडे नोंदवता येणार आहे. जर बांधावर काही झाडे असेल तर ते सुद्धा तुम्हाला नोंदवता येईल. ई पीक पाहणीमध्ये डॅशबोर्डवर दिसत असलेली झाडे या बटनावर टच करा. खाते क्रमांक निवडा, शेताचा गट क्रमांक निवडा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला तुमचे झाडंसुद्धा इथे नोंदवता येणार आहे. तर मिळणार नाही नुकसान. सातबाऱ्यावर पिकाची नोंद नाही तर योजनेचा लाभ मिळणार नाही, तुम्हाला ठाऊकच आहे. किंबहुना यापूर्वी कपाशी सोयाबीनच्या अनुदानासाठी सुद्धा अडचणी आल्या होत्या. ई पीक पाहणीद्वारे सातबाऱ्यावर ऑनलाईन पीक नोंदविणे विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे. ई पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवर जायचं आहे आणि ॲप जी आहे ई पीक पाहणी हे अपडेट करून घ्यायचं. मी तुम्हाला दाखवून देतो. प्ले स्टोअर ओपन करायचं. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर इथे यायचं. इथे लिहायचं ई पीक पाहणी. ई पीक पाहणी असं केलं तर हे इथे ॲप मिळतं तुम्हाला, डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू. तर याच्यामध्ये हे आलं ई पीक पाहणीचं, हे DCS हे इन्स्टॉल करून घ्यायचं. जर असेल तुमच्या याच्यात इन्स्टॉल तर त्याला अपडेट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग इथे ह्या स्टेप्स दिलेल्याच आहे बघा अशा टाईपनं. इथे तुमचं तारीख, खाते क्रमांक, गट क्रमांक, त्याच्यानंतर पिकाचा वर्ग, झाडे, क्षेत्र, सिंचनाचे साधन, सिंचनाची पद्धत, लागवडीचा दिनांक, त्यानंतर इथे मग अक्षांश रेखांश मिळवा. ते ऑटोमॅटिक घेऊन घेईल. फक्त शेताच्या जवळपास तुम्हाला जाऊन ते करावं लागेल. खाते क्रमांक, गट क्रमांक, बांधावरची झाडे, झाडांची संख्या. हे बांधावरची झाडेसुद्धा आता नोंदवता तुम्हाला येणार आहे. अशा टाईपनं तुम्हाला जे आहे हे करून घ्यायचं आहे. ते आवश्यक आहे, त्याच्याशिवाय कुठलेही तुम्हाला लाभ मिळणार नाही. तरी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.